आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा. MJ. 2 वर्ष असंख्य आव्हाने आणि कायद्याला प्राधान्य. जामनेरमधील पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांचा कार्यकाळ ठरला अविस्मरणीय. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. सत्य जे सर्व काही सांगून जाईल. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांचा जामनेरमधील 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्या बदलीनिमित्त 10 ऑगस्ट 2026 रोजी जामनेर येथे त्यांचा पोलीस स्टेशनतर्फे निरोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच जामनेर शहर आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र हा केवळ निरोप समारंभ न होता, गेल्या 2 वर्षाच्या कार्यकाळात जामनेर शहर आणि तालुक्यात असलेल्या असंख्य आव्हानांना पोलीस यंत्रणेने कसे सामोरे गेले, गंभीर गुन्ह्यापासून सामाजिक प्रश्नापर्यंत कासार साहेबांनी कोणती भूमिका घेतली आणि या कार्यकाळात त्यांनी कर्मचारी, पत्रकार आणि नागरिकांशी कसे संबंध निर्माण केले याचा आढावा घेणारी ही विशेष बातमी. जामनेर तालुका म्हणजे सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांचा मोठा परिसर. महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणुका, विविध उत्सव, सामाजिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावर होणारे सार्वजनिक उपक्रम. या प्रत्येक कार्यक्रमात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे, वाहतूक सुरळीत ठेवणे, गर्दीचे नियोजन करणे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेला सतर्क राहावे लागते. कासार साहेबांच्या कार्यकाळात अशा अनेक कार्यक्रमांमध्ये कायदा आणि सामाजिक सलोखा यांचा समतोल राखण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर होते. मात्र पोलीस निरीक्षक म्हणून खरी कसोटी केवळ बंदोबस्तात नसते, ती असते अचानक घडलेल्या गंभीर घटनेनंतर परिस्थिती हाताळणे. कासार साहेबांच्या कार्यकाळात आल्या झालेल्या जामनेर तालुक्यातील सावर्ला येथील घटना आणि बेटावट येथील सुलेमान प्रकरणासह विविध गंभीर आणि संवेदनशील घटनांनी पोलीस यंत्रणेसमोर आव्हाने उभे केली. घटना घडल्यानंतर केवळ गुन्हा दाखल करणे हा तपासाचा शेवट नसतो. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध माहिती, संबंधित व्यक्ती, पुरावे आणि घटनाक्रमातील प्रत्येक धागा जोडत तपासाला योग्य दिशा देणे ही मोठी जबाबदारी असते. अशा प्रसंगी तपासातील अडचणी, नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन या सर्वांचा सामना पोलीस यंत्रणेला करावा लागतो. कासार साहेबांच्या कार्यकाळात खुनासारखे गंभीर गुन्हे, चोरीच्या घटना, पोलीस स्टेशनमध्ये येणारी प्रत्येक समस्या ही गंभीर गुन्ह्याचीच असेल असे नाही. पोस्को सारखी संवेदनशील प्रकरणे, प्रेमविवाहातून निर्माण झालेले प्रश्न, पती पत्नीमधील वाद, घरगुती संघर्ष, कौटुंबिक प्रश्न यांचाही सामना पोलिसांना करावा लागतो. अशा वेळी कायद्याची अंमलबजावणी करताना मानवी बाजू समजून घेणे आणि परिस्थिती अधिक चिघळणार नाही याची काळजी घेणे ही देखील पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी असते. कासार साहेबांच्या कार्यकाळात अशा अनेक प्रकरणांमध्ये कायदेशीर चौकटीतून मार्ग काढण्याचे आवाहन त्यांच्या समोर उभे राहिले. पोलीस अधिकाऱ्यांची खरी परीक्षा अनेकदा गुन्ह्याच्या ठिकाणी होत नाही, तर ती होते निर्णय घेताना. एका बाजूला तक्रारदार, दुसऱ्या बाजूला आरोपी, एका बाजूला नागरिकांच्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाची जबाबदारी. याशिवाय स्थानिक पातळीवरील सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय दबावांच्या परिस्थितीतून मार्ग काढत कायद्याच्या चौकटीत निर्णय घेणे ही पोलीस अधिकाऱ्यासमोर मोठी कसोटी असते. कासार साहेबांच्या कार्यकाळाबद्दल बोलताना त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीकडून व्यक्त झालेली भावना म्हणजे परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी कायदेशीर प्रक्रिया आणि वस्तुस्थितीचा विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यपद्धतीतून जामनेरवासियांना नेहमी बघायला मिळाला. निरोप समारंभात कासार साहेबांनी आपल्या कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. वरिष्ठ अधिकारी एखाद्या वेळी रागवला तर तो राग मनात न ठेवता त्यामागील उद्देश समजून घ्या. काम करून घेण्यासाठी वरिष्ठ काही कठोर बोलत असेल तर त्यामागे विभागाचे काम योग्य पद्धतीने व्हावे हा उद्देश असू शकतो, असा संदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना निरोप देताना दिला. आणि विशेष म्हणजे आपल्या कार्यकाळात आपल्याकडून
कोणाचे मन दुखवले असेल किंवा काही चुकीचे बोलले गेले असेल तर त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली. पोलीस आणि पत्रकार यांच्यातील संवाद ही कासार साहेबांच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा पैलू ठरला. बातमीचा विषय असो, एखाद्या गुन्ह्याची माहिती असो किंवा नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात विचारणा असो, कासार साहेबांनी निरोपाच्या वेळी पत्रकारांचा उल्लेख करताना त्यांनी मला समजून घेतले आणि मीही त्यांना समजून घेतले अशी भावना त्यांनी पत्रकारांचा उल्लेख करताना केली. याच परस्पर समजुतीतून 2 वर्षाच्या कार्यकाळात पत्रकार आणि पोलीस प्रशासनामध्ये संवादाचे नाते निर्माण झाले. काही घटना देखील या ठिकाणी बघायला मिळाल्या. एमजे न्यूजचे संपादक दादाराव वाघ यांनीही आपल्या सुमारे 20 ते 25 वर्षाच्या पत्रकारितेतील अनुभव पाहता जामनेरमध्ये 20-25 वर्षाच्या कार्यकाळात कार्यरत राहिलेल्या अनेक पोलीस निरीक्षकांच्या कार्याचा जवळून अनुभव घेण्याचा त्यांना या ठिकाणी अनुभव मिळालेला आहे. त्याच ठिकाणी त्यांनी चापेकर साहेब, शेख साहेब, सेवगन साहेब, इंगळे साहेब, किरण शिंदे साहेब आणि त्यानंतर मुरलीधर कासार साहेब या सर्व अधिकाऱ्यांचा कार्यकाळ त्यांना अनुभवलेला आहे. आणि या सर्व कार्यकाळामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाशी संवाद साधताना कासार साहेबांसोबत निर्माण झालेला संवाद, परस्पर समजूत आणि विश्वासाचे नाते वेगळे राहिले असा अनुभव एमजे न्यूज संपादक दादाराव वाघ यांना देखील त्यांचा अनुभवायला मिळाला. त्यांच्या कार्यकाळातील लक्षात राहणारा जामनेरचा कारभार आता स्वप्नील शिंदे यांच्याकडे. दरम्यान पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी जामनेर पोलीस स्टेशनचा 4 नेरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे यांच्याकडे सोपविला आहे. नवीन पोलीस निरीक्षक रुजू होईपर्यंत स्वप्नील शिंदे जामनेर पोलीस स्टेशनचा कारभार पाहणार आहे. तर कासार साहेब आता नाशिक जात पडताळणी प्रमाणपत्र समितीमध्ये नवीन जबाबदारी स्वीकारणार आहे. 2 वर्ष महापुरुषांच्या मिरवणुका, जयंती आणि उत्सव, सामाजिक कार्यक्रम. सर्वप्रथम सावरला येथील घटना, बेटावरचे सुलेमान प्रकरण, गंभीर गुन्हे, चोरीच्या घटना, पोस्को सारखी संवेदनशील प्रकरणे, कौटुंबिक वाद, प्रेम विवाहातून निर्माण झालेले प्रश्न आणि या सर्वांच्या पलीकडे नागरिकांचा विश्वास, सामाजिक परिस्थिती, राजकीय नेते आणि प्रशासनाची जबाबदारी या सगळ्या आव्हानातून पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांचा जामनेरमधील 2 वर्षांचा कार्यकाळ घडला. आज ते जामनेरमधून बदली होऊन नाशिकच्या नव्या जबाबदारीकडे जात आहेत. अधिकारी बदलतात, पदे बदलतात, ठिकाणे बदलतात, पण आपल्या कार्यातून कर्मचारी, पत्रकार, नागरिकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास मात्र कायम राहतो. मुरलीधर कासार साहेबांना नाशिक येथील नवीन जबाबदारीसाठी एमजे न्यूज परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपण पाहत आहात एमजे न्यूज. अशाच निर्भीड, निडर बातम्या पाहण्यासाठी एमजे न्यूजशी जोडून राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि आमच्या फेसबुकवरील एमजे न्यूज पेजला फॉलो करायला विसरू नका. अशाच घडामोडीसाठी आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 60. कासार साहेबांनी व्यवस्थित त्यांच्या कार्यशैलीनुसार प्लॅनिंग करून निर्विवादपणे कुठेही काही त्याला प्रॉब्लेम नव्हता, कोणताही वाद निर्माण नव्हता, सगळं शांततेत पार पाडलं. अशा कासार साहेबांच्या जाण्याने, इथून बदली करून जाण्याने आपल्या मनात एक खंत निर्माण होतेच की आपण 2 वर्षाचा, जवळपास त्यांचा आणि माझा सहवास 2 वर्षाचा, त्यांच्या 1 महिन्यानंतर मी इथे रुजू झालो होतो. 2 वर्षासोबत काम केल्यानंतर असा दिवस येणं म्हणजे थोडाफार आपल्याला मनात खंत असतेच. तरी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया. तसेच त्यांनी आता त्यांचं प्रकृतीकडे लक्ष देऊन त्याकडे त्यांनी आपलं थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. आता वय जवळपास 3-3.5 वर्षाची त्यांची सर्व्हिस बाकी, त्या अनुषंगाने आपले सेकंड प्लॅन जो म्हणतो आपण, त्याप्रमाणे थोडंफार लक्ष देऊन प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या निरामय आयुष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आपण आज त्यांचा यात्र जमलेला आहोत ते आमच्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय कासार साहेब यांची बदली जामनेर पोलीस स्टेशनचे जात पडताळणी विभाग नाशिक या ठिकाणी फोन हा कासार साहेबांनी केला होता की तू कधी हजर होत आहे. ज्यावेळेस मी जामनेर पोलीस स्टेशन येथे आलो त्यावेळेस जामनेर पोलीस स्टेशन येथे राहायचं किंवा दुसरीकडे बदली करून जायचं या मी मनस्थितीमध्ये होतो. परंतु ज्यावेळेस कासार साहेबांनी मला सांगितलं की काही प्रॉपर माझ्याच तालुक्यातले आहेत, माझ्या जिल्ह्यामधले असल्यामुळं मी लवकर या ठिकाणी
एक कार्य करण्यासाठी रुजू झालो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी नोकरी केली. कासार साहेबांचं विशेष सांगायचं झालं म्हणजे एक मनमिळावू स्वभाव हा त्यांचा होता आणि ड्युटी करत असताना कासार साहेबांनी भलेही कर्मचारी असू द्या किंवा अंमलदार असू द्या, हे ज्या ज्या वेळेस चुकले त्या वेळेस त्यांनी फक्त त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी कधीही वरिष्ठांकडे त्याबाबत कधी रिपोर्ट केला नाही. कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, म्हणून मी निश्चितपणानं पोलीस स्टेशन या नात्याने कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्याकडे बघतो, कारण त्यांनी कधीही कोणत्याही कर्मचाऱ्याला अशी वागणूक दिली नाही किंवा त्यांनी कोणाचाही डिफॉल्ट रिपोर्ट पाठवला नाही. स्वतःहून त्यांनी वरिष्ठांकडे निश्चितपणाने कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी वरिष्ठांकडे त्यांचं म्हणणं मांडलं, परंतु त्यांनी नेहमी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली. कर्मचाऱ्यांना त्यांनी नेहमी या ठिकाणी सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. मी जाताना या ठिकाणी एवढं सांगेल की सरांना पुढील आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं जावो. पुढील वाटचालीसाठी मी सरांना शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम राहो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. व्यासपीठावर उपस्थित डीवायएसपी साहेब, शिंदे साहेब, सर्व अधिकारी, अंमलदार आणि साहेबांवर मनापासून प्रेम करणारे जामनेरमधील सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व बांधव यांनी इथं आवर्जून उपस्थिती दिली. साहेबांचा 2 वर्षाचा कार्यकाळ हा एकदम चांगला गेला, जनतेसाठी बी आमच्यासाठी बी. आणि यापूर्वी 2 वर्षापूर्वी एकदम स्ट्रिक्ट काम होतं, ते बी जनतेला आवडलं. आणि साहेबांचं 2 वर्षाचं आत्ताचं प्रेमाळ काम बी जनतेला आवडलं. मी गोपनीयमध्ये काम करतो म्हणून माझ्याकडे सगळेच लोक येतात, सर्वांचा फीडबॅक मला भेटत राहतो. साहेबाने प्रेमाने सर्व चालवलं आणि प्रेमाने कसं जन जिंकता येतं ते बी साहेबांनी आम्हाला शिकवलं आणि आम्हाला देवाची बी ओढ लावली. सर्व व्यवस्थित प्रेमाने साहेबांनी सांभाळून घेतलं, कधी कोणाचं नुकसान नाही केलं. आणि साहेबांची एकदम त्यांच्या मनाप्रमाणे बदली झाली. साहेब कधींचे प्रयत्नशील होते. साहेब म्हणे आता आराम करायचा आहे बुवा. आम्ही साहेबांना सांगितलं 1 वर्ष काढून घ्या, अजून आरामशीर निघून जाईल. आता काही महत्त्वाचे बंदोबस्ती नाही आहे, इलेक्शन बी नाही आहे, 1 वर्ष तुमचं आरामशीर जाईल, 2-4 महिन्यांनी तुमचं प्रमोशन आहे. पण साहेब म्हणे नाही आता बस झालं, थांबायला पाहिजे कुठंतरी. म्हणून साहेबांनी चांगला निर्णय घेतला. साहेबांचे दोन्ही मुलं चांगल्या इथं आहे. साहेब म्हणे लक्ष दिले जाईल त्यांच्याकडं. साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. साहेबांना निरोगी आयुष्य लाभो आणि साहेब नेहमीच असं हसत खेळत राहो सर्वांशी. आणि साहेबांचा स्वभाव बदलणार नाही यापुढे पण. जय हिंद, जय. आज आपल्या पोलीस स्टेशनमधून बदली झालेल्या कारणाने जाणारे माननीय पोलीस निरीक्षक सो मुरलीधर कासार सर साहेबांचं सांगायचं म्हटलं तर मला 6 महिने झाले. पण मला विशेष म्हणजे एसडीओ साहेबांबद्दल सांगायचं आहे. मी ठाणा सिटीचा वरती आहे. माझ्या बॅचचे साधारणतः 350 मुलं ठाणा सिटी आणि नवी मुंबई 1995 मध्ये वेगळे झाल्यामुळे अर्धी तिकडे गेले आणि अर्धी इकडे राहिले. ज्यावेळेला साहेब आपल्याकडे पोलीस निरीक्षक होते त्यावेळेला मला ठाणा सिटीहून बऱ्याच माझ्या बॅचमेटचे फोन यायचे, ज्यांनी साहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे. साहेबांची अप्रतिम काम करण्याची पद्धत आहे आणि साहेबांचं ठाणा सिटीमध्ये खूप चांगलं नाव आहे. म्हणून साहेबांचं खूपच चांगलं नाव आहे. मी आज हे मुद्दाम बोलतोय कारण माझा एक जवळचा मित्र साहेबांचा क्राईम रायटर होता तिकडे, मामा साहेब पण चांगल्या प्रकारे होतं. त्यावेळेला साहेबांनी भेटायला आलो आणि कासार साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर सर अतिशय मायाळू आणि सर्वांना घेऊन चालणारे असं ते एक व्यक्तिमत्व आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि साहेबांचे पुढचे दिवस पण खूप चांगले जातील यात शंकाच नाही आहे. साहेब अडचणीतून मार्ग काढणारे आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि साहेबांचं कुटुंब पण चांगलं आहे. साहेबांनी आमच्याशी असे बसून चर्चा केलेली आहे. आम्हाला पण काही पुढील आयुष्यासाठी, आता मी पण 10 महिन्यांनी रिटायर आहे, पुढील आयुष्यासाठी साहेबांनी आम्हाला पण पोलीस खात्यात राहिलेला पिरियड कसा काढावा या बाबतीत खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. साहेबांसोबत रोज बसणं उठणं तिथे होतं साहेबदादांकडे आणि साहेब खूप चांगलं मार्गदर्शन म्हणजे करतात, करायचे आणि करत राहतील आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. माझे 2 शब्द संपवतो आणि साहेबांना एक पेन आणला आहे मी. साहेबांनी बऱ्याच लोकांच्या ह्याच्या घेतल्या आहे पण कुणाचं नुकसान केलेलं नाही आहे, म्हणून आज परत साहेबांना एक
पेन मी एक देतो प्रेझेंट की पुढे सुद्धा साहेब असंच करतील यात कोणती शंका नाहीये. पण एक आठवण म्हणून साहेबांना एक पेन आणलाय आणि तो पेन मी साहेबांना देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वरिष्ठ अधिकारी DYSP साहेब आणि तसंच DPI शिंदे साहेब, आज आपण इथे सर्व ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतो की बा सत्कार मूर्ती आमचे कासार साहेब आज मला इथे येण्यात आणि 2 शब्द घरून बोलण्यामध्ये हा आनंद होतोय की माणूस येतो आणि जातो. तसेच अधिकारी येतात आणि जाते. परंतु एक मला आठवतं, आभाराला भार कशाला, आभाराला भार कशाला, सत्काराला हार कशाला, बांधायच्या हृदयात घर तर त्याला दार कशाला, त्याला दार कशाला. असेच आमच्या आदरणीय कासार साहेब, त्यांचं कारकिर्दी पाहिलं त्यांच्या नावातच आसर आणि प्रत्येक अंमलदार आणि कर्मचाऱ्यांवर होणार असे आमचे कासार साहेब. प्रत्येक कर्मचाऱ्यांची त्यांनी सुख असो दुःख असो मिळून मिसळून एकही कर्मचारी असा पोलीस स्टेशनचा सुटलेला नाही की त्यांना कासार साहेबांनी जवळ घेतलं नाही आणि प्रेमाचा हात डोक्यावर फिरवला नाही असा एकही कर्मचारी. आज सुख असो कोणतंही गुन्ह्याचं काम असो काही असो, महिला अंमलदार यांना पण काही अडचण असल्यास स्वतः भेटा आणि मला काय तुमची अडचण असेल तर ते सांगा आणि त्या अडचणीचं ते गांभीर्य लक्षात घेऊन ते सोडत होते. प्रत्येकाला आपला म्हणून ते कासार साहेबांचा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला अतिशय प्रेमापोटी आणि आपुलकीने उपस्थित असलेले DPI शिंदे साहेब, किशोर पाटील साहेब, कोकाटे साहेब, कीर्तिकर साहेब, आपण सर्वजण पोलीस पाटील, जामनेर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वृंद, होमगार्डचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार बंधूंनो आणि जामनेरचे सुजाण नागरिक, महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये काम करत असताना चांद्यापासून तर बांद्यापर्यंत नोकरी करणारे अधिकारी, नोकरी आली, बदली आली, प्रमोशन आलं आणि सेवानिवृत्ती आली. कासार साहेबांचा इथं 2 वर्षाचा कार्यकाळ, यापूर्वी कासार साहेबांनी जळगाव जिल्ह्यामध्ये नोकरी केलेली आहे. जामनेर पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून कार्यकाळ करताना जामनेरचा शहरी भाग, ग्रामीण भाग, उपस्थित कर्मचारी यांच्याकडून काम करून घेणं आणि आपल्या परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं, जनतेशी अतिशय समन्वय पद्धतीनं कामकाज करत असताना प्रत्येक मोठे सण उत्सव, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय योग्यरित्या हाताळलेली आहे. माझा आणि कासार साहेबांचा हा जो सहवास आहे 1 वर्षापेक्षा 1 वर्ष झालं. कासार साहेबांनी माझ्या गावचे जे पोलीस स्टेशन राहतात त्या ठिकाणी सुद्धा PSI म्हणून काम केलेलं आहे. पोलीस खात्यामध्ये काम करत असताना कायद्याची अंमलबजावणी करणं कोणत्याही माणसाला एवढं स्वागतार्ह नसतं. कायदा राबवणं अतिशय कठीण काम असतं, तारेवरची कसरत असते. आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्यांतून काम करून घेणं, टीमवर्कने काम पुढे नेणं अतिशय अवघड गोष्ट असते. कासार साहेबांचा स्वभाव जसं सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागतो. जाता जाता लेट झालो मी. तर आतापर्यंत कोणी सांगेल रात्री बेरात्री असा कोणता व्यक्ती नसेल का त्याचा फोन नसेल उचललेला, बरोबर आहे का? असा कोणीच नसेल का त्याचा कर्मचाऱ्यांचा तर विषयच नाही. 2ला मी फोन 1ला पण उचललो. आज लेट झालं थोडंसं, सुटायची काय होती, SP साहेब पण बिझी होते. मी सर्वप्रथम सांगतो
कधी कधी मी दुर्भाग्य मानतो माझं का रोम साहेब मला PSI असताना भेटायला पाहिजे होतं. म्हणजे माझ्या जीवनामध्ये इतकं परिश्रम करणारा अधिकारी मी आत्तापर्यंत बघितला नाही. काम करून घ्यायचा सरांचा धाक, प्रत्येकाला धाक असतो सरांचा कामाचा. बरं प्राईव्हेट मिटिंगची किंवा कोणतीही माहिती SP साहेबांच्या ग्रुपला जरी आली आपण बघतो, कदाचित काही काही गोष्टी एक वेळा काहीतरी गोष्टी विसर पडला होता, सरांचा ग्रुप पाहिला तेव्हा आठवलं. म्हणजे कामात दुर्लक्ष होतं, पण सर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ग्रुपला टाकेल राहायचं प्रत्येक गोष्टीच्या याच्यामध्ये. एक साळुंके साहेब भेटले होते आम्हाला पारोळाला PSI असताना, स्वतः बसायचे, फिर्यादीला समोर बसवायचे, कासारली फिर्याद सांगतो तशी द्यायची, साहेब स्वतः ड्राफ्ट करायचे. म्हणजे आपला कर्मचारी किंवा अधिकारी होत्यात येईल असं नाही. आणि सर्वांना कर्मचाऱ्यांना पण सांगतो का रोहन साहेब तुम्हाला दिसतात कडक, पण मधून ते मौन आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येकाने काम केलं पाहिजे. सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांना IG साहेबांची मिटिंग, SP साहेबांची, नंतर साहेब आम्हाला सूचना करतात, आम्हाला तुमच्याकडून करून घ्यावं लागतं. तरीसुद्धा सर यायला पोटात घेतात, आम्ही कर्मचाऱ्याला पोटात घेतो. जामनेरला सांगायचं म्हटलं, सुभाष आणि आपला तो संजू कुठे आहे सर, 1 वर्षापूर्वी जेव्हा 1 वर्ष होतं, कोणताही वार पाहत नव्हतं नॉनव्हेज खायला, तर सुभाष जसा भेटला, एक मंदिराची स्थापना केली आणि ॲटोमॅटिक थोडंसं त्याच्याकडे वळून गेलो, थोडं थोडं करीत. सर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा राहायच्या, काही घटना घडल्यावर कपडे घालून रात्री निघताना फक्त बघायचं तिकडे बाबाकडं, बाबा आता सांभाळून घ्या, आणि अक्षरशः काहीच झालेलं नाही. म्हणजे मिटलेलं राहायचं ते गोष्टी. म्हणजे कुठेतरी म्हणतो आपण कोणताही देव असो, कुठल्याही धर्माचा असो, एक श्रद्धा माणसाच्या मनात पाहिजे असते. आणि पोलीस स्टेशनला अनेक लोकांवर चिडलो, अनेक लोकांना बोललो असेल, पण नुकसान काही कोणाचं केलं नाही. काही काहीचं चाललं होतं आता विचार करावा काहीतरी, परंतु चौधरीने काही रिपोर्ट लिहिले नाही उमेशने त्यांचे. परंतु त्यांना पण थोडंसं काम केलं पाहिजे त्यांनी. पण जर समाजामध्ये जर बघितलं तर इतकी बेकारी आहे, 10-10 हजार रुपयात दिवसभर लोक काम करतात, बरोबर. आणि देवाने सुद्धा आपल्याला चॉईस करूनच वर्दी दिलेली, कॅपेबल आहे तूच करू शकतो म्हणून ती वर्दी दिलेली आहे. तर आपण त्याचं पूर्ण योगदान दिलेलं पाहिजे. तर आमचे किशोर पाटील झाले, कीर्तिकर साहेब झाले, आता चांगले काम करतात. आता काळे साहेब गेल्यानंतर मला वाटलं होतं काय होईल माणूस, पण कोकाटे साहेब एक चांगला हँड भेटला, शिंदे साहेब पण एक चांगले हँड झाले. मी आजही SP साहेबांना बोललो का किशोर पाटील रिटायर होत आहे, एक अधिकाऱ्याची गरज लागेल म्हटलं. साहेब बोलले असं, म्हणजे बोलले आता काय देता का नाही केलं बघू, पण मी शब्द टाकला आहे, रोहन साहेब त्याच्यात करतीलच त्याच्यात काम. मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी का कुठंतरी जीवनात थांबलं पाहिजे. मी म्हणत नाही का काम करताना कुठंतरी काय झालं, मी विचार केला नीटला असताना ठीक आहे, मुलीजवळ होतो, मुलगा दिल्लीला आहे, मुलगी पुण्याला आहे, 2-2.5 महिने झाले, पोरगी आली, पप्पा कधी येत्या, 2-4 दिवस भेटलो, बदलीचं निघालं, विचार केला म्हटलं आता आपण निघून जाऊ. त्या दृष्टीने बदली करून गेलो. आता कमीत कमी मुलीला कधी भेटायला जाता येईल, जोपर्यंत आहे तोपर्यंत. कारण काय होतं सर, आपल्यामध्ये एकदा पोरगी डिग्री शिकत असताना 4 पाहुणे विचारतात आता लग्न करायचं, आणि आपण विचार करतो त्याला रोहन साहेबांनी चांगलं स्थळ आणलं आहे आणि सगळ्या दृष्टीने योग्य आपण लगेच लग्न जमून घेतो. जेव्हा परीक्षा देऊन येते सुट्टीमध्ये तिचं लग्न केलेलं असतं, नंतर पोरगी भेटत नाही आपल्याला. आम्हाला बहीण नसल्यामुळे त्याची किंमत जरा थोडीशी जास्तच असते. या पण गोष्टी असतात. त्याच्यामुळं जामनेरकरांनी सर खूप प्रेम दिलं. सुभाषचंद माझे कधी कधी वाद होऊन जायचे, पण आमच्यामध्ये कटुता कधीच राहिली नाही. दादाराव झाले असे बरेचसे पत्रकार आहे, कधी कधी आम्ही नाही ऐकायचो, तर सकाळी परत राहायचो आम्ही सोबत. त्यांना कळतं काही गोष्टी साहेबांच्या आहे. पाटलांचा विषय झाला, कधी पाटलाला कधी कधी चिडलं असेल, गेटआउटचे पाटील आले नाही, त्यांना चिडलं म्हटलं एवढी घटना झाली, तुमचं काम होतं सांगायचं, तुमचा रिपोर्ट पाठवतो, त्या रिपोर्ट वगैरे नाही पाठवला, वरतून सूचना त्यांचा रिपोर्ट पाठव का नाही कळवलं. आणि सर पाटील पण आपले खूप चांगले, आपण सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या सूचना देतात आम्ही टाकीत असतो ग्रुपला, ताबडतोब रिप्लाय असतो, प्रत्येक पाटलाचा रिप्लाय असतो सर. आता परिस्थिती होईल की निर्माण त्या दृष्टीने प्रत्येक पाटलाने आम्हाला सांगितलं. एक मेरीगडचे एक पाटील आहे, त्यांनी सांगितलं गाव पातळीत पाणी आता लेवलला आहे, वाढलं नाही तर सुदैवाने दुपारनंतर पाऊस पण थांबलेला होता. जामनेरकरांनी जे प्रेम दिलं ते
पुढं पण राहा, मी नाशिकला असतो, कधी या भेटा, बोलत जा. जळगावची फाईल वगैरे असेल पंचायत अधिकारी 5-6 पी आहे तिथे. जळगावची फाईल असेल तर आवर्जून येईल. किशोर पाटलांच्या रिटायरमेंटला तर यावंच लागणार आहे, कारण अतिशय खांद्याला खांदा लावून किशोर पाटील सोबत लढले माझे. सर इतके गुन्हे आहे त्या माणसाकडे, इतके गुन्हे. मला आता पण बोलले, साहेब रिटायर जरी झालो तर मी गुन्हे काढून देईल, कोणी अधिकाऱ्याच्या नावाने जरी असलं तर मी पूर्ण काढेल त्यांची सही घेऊन. म्हणजे इतकं. आणि त्यांची पण तब्येत बरी नव्हती. साप्ताहिकला कधी विचारलं नाही काय करू काय नाही, मी ड्युटी सोडली नाही. आता म्हणे 2-3 दिवस सोडा म्हणे मला. साहेब तुम्ही ॲसिडमेंट चालले होते त्यांची 15 दिवस. अरे म्हटलं जाऊ नका, 2 दिवस सोडा. कीर्तिकरांना 2 दिवस सोडा. आता प्रत्येकाने साहेबांना मदत करा. शिंदे साहेबांसारखा राईट हँड, कुठल्याही गोष्टीला न डगमगणारा, कुठलीही फिर्याद असो काही असो ते केलं पाहिजे. आणि जो पी आहे आता मी चार्ज देऊन जाईल. शिंदे साहेबांचे जे मेसेज राहतील ते वरिष्ठांकडे आलेले असतात. एस पी साहेबांकडे एस पी साहेबामार्फत येतात, एस पी साहेबांना आय जीकडून येतात, आय जींना डी जीकडून आलेले असतात. पूर्तता करा कामाची. आपण नोकरीमध्ये फार भाग्याने एक सर एवढेच भरतीला होतो आपण. 25,000 पोरांमध्ये 200 पोरं घेतलेले. तर आम्ही विचार करायचो की बघा किती गरज आहे. कुठले नागपूर, भंडारदरा, चंद्रपूरचे लोक आलेले होते. आपण ते केलेलं पाहिजे. ह्या गोष्टी काम करा. तिथं नवीन जे कर्मचारी त्यांना सर्वांना सांगत राहतो तुमच्या सर्व्हिसची 25-25 वर्ष आहे, तुम्हाला हे करणंच आहे. आतापर्यंत 15 पोर्टल काम करताय सर, भविष्यात अजून 15च्या वर पोर्टल ते तुम्हाला शिकावंच लागणार आहे. आता आमचं कसं आहे, आता काय 4 वर्ष बाकी आहे. 36 वर्षात सर्व्हिसचं पदार्पण चालू आहे. जमलं तर जमलं नाही तर एक स्वच्छ निवृत्ती घेऊन टाकायची आपली. तर तुम्हाला ते करावंच लागणार आहे. प्रत्येक अधिकारी तुम्हाला गोड बोलून सांगतील माझ्यासाठी सारखे असे होणार. ते सरळ कागदावर नोंद घेतील आणि रिपोर्ट पाठवून देतील. आणि एस पी साहेब काही गोष्टी फार स्ट्रिक्ट आहे. आता दिवशी काहीतरी RSSचा मॅटर झाला, 2 लेडीज सस्पेंड करून टाकल्या. काम करा. कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गैरहजर घ्यायची नोंद वेळेवर देऊ नका, रिपोर्ट पाठवायची वेळ नका. आणि सर जामनेरचा स्टाफ पण बराचसा चांगला आहे आमचा स्टाफ. थोडेसे अपडाऊन करता लोक काही थोडंसं जाण्या येण्यात मी समजू शकतो त्यांना, परंतु काम वगैरे करतात. रात्री बेरात्री पण काही घटना घडली. तर परवा पण मुस्लिमेरात थोडी भानगड झाली. 10-15 लोक तात्काळ आले होते. अधिकारी वगैरे सर्व जेवून जातात अशा वेळेस. कालची मिरवणूक पण अतिशय सुंदर काढली. मी थोडा ढिल्ला झालो. मिरवणूक घराजवळ आली, तिथून मी जॉईन झालो. तिथून जी मिरवणूक काढली सर तर डायरेक्ट नगरपालिकेची गेली. भरपूर जनसमुदाय होता, पण लोकांमध्ये राहून त्यांना सवय झालेली होती. ओळखी पाळखीचे लोक असतात, ऐकतात. गणपतीची मिरवणुकीला सुद्धा सर आम्ही पुढचं मंडळ जर काढलं तर कोणीच बोलत नव्हतं का साहेब का ढकलताय पुढं. म्हणजे त्याचं कारण एकच होतं की त्यांच्यात भेटलो, त्यांचे सुखदुःख बघून घेतलेले होते सर. आणि जर तुमचा मनापासून खूप एक वडिलांसारखं किंवा मोठ्या भावासारखं सपोर्ट राहिला, 2 मिनटं तुम्ही बोलले असेल करावंच लागेल का सर, आम्हाला वाटायचं सर दररोज फोन करताय काही ना काही. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती का आज रोजी 10 ऑगस्ट रोजी आज नियमानुसार माझी मी दिलेल्या ठिकठिकाणी बदली झाली नाशिकला. मला त्याचा आनंद आहे. कुटुंबात राहायला भेटेल. परंतु हे पण दुःख आहे का ज्या जामनेरकरांनी 3 वर्ष मला सांभाळलं, माझ्या काही चुका झाल्या असेल त्या पण माफ केल्या त्यांनी. सोडून जाताना पण दुःख होतं, परंतु बदली ठिकाणी तर जावंच लागणार आहे. काही चुकी झाली असेल न कळत कोणाचं मन दुखावलं गेलं असेल जामनेरमध्ये, त्याबद्दल क्षमस्व. अशी साथ देत राहा. धन्यवाद. बस